आपल्या महाराष्ट्राचं वैभव, छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले, काय अवस्था करून ठेवली आपण त्याची. जिथं महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी स्वतःचं रक्त सांडलं, तिथं बसून दारू प्यावी, गुटखा खाऊन थुकावं, हा विचार कुठं येत असेल. काय नागरिक शास्त्राचा विषय फक्त 20 मार्कासाठी आहे ना आपल्याकडे. अख्खा प्लॅन रेडी आहे, किल्ल्याच्या विकासाची अख्खी ब्लूप्रिंट. टणच झालं म्हणून समजा. सह्याद्रीच्या कडे कपारी घुमतो वारा तुझ्या नामाचा. सातबाऱ्यावर जरी आपलं नाव असलं तरी जमिनीचे खरे मालक छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आता तुमचा हा सिंह गेला तरी 72, पण गड जिंकून आणणारच. हा शमशेर पाटील तुम्हाला एक दिस रडवल्याशिवाय राहणार नाही. एक खूप मोठं स्मारक बांधायचंय शिवाजी महाराजांचं. 1600 कोटींचं प्रोजेक्ट असेल जवळ. अहो बाई, तुम्ही म्हणताल तेवढ्या कुटीचं करू काय. माझ्या राजा रे, माझ्ा शिवबार. आपल्याला आपल्या किल्ल्याचा विकास करायचा होता आणि यांच्या 1600 कोटीच्या स्मारकाच पडले. तुम्हाला सांगतो, एक दिवस असा येईल ना, महाराजांचे सगळे गड किल्ले जमीनदोस्त झालेले असतील, पण ते स्मारक उभं असेल असं दिमाग खात. It's too late in the day now. मला एक अशी गोष्ट सापडली की नुसता तणकाच उडत. बोलवा तुमच्या त्या राणीला बाहेर आत बसली ना ती. सांगा तिला सातारात तीन वाघ आल्यात, वाघ. तुमचा हा मावळा शपथ घेतो, इथून पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव स्वतःच्या फायद्यासाठी मी कोणाला बी वापरू देणार नाही.